अशा काही गोष्टी आहेत का की ज्या ठरवल्यात पण झाल्या नाही? मी सांगण्याचं असं आहे की मी लहानपणापासूनच बराच फोकस्ड असा विद्यार्थी होतो. त्यामुळे ज्या गोष्टी जमतात त्या करायच्या, बाकीच्या सोडून द्यायच्या. तेव्हापासून होता. आणि ज्या सोडल्या त्या म्हणजे असं राहून गेल्या नाही, सोडून दिलेल्या गोष्टी आहेत, अशा प्रकारच्या होत्या. त्यामुळे मी शाळेत पण म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एवढं करून आमच्याकडे सगळे इंजिनियर होते. मला पण इंजिनिअरिंग करायचं होतं. मग IITत शिरलो. मग IITमध्ये पण लिमिटेड फोकस, पण जेवढ्या गोष्टी करायच्या तेवढ्या केल्या. मग PhD केलं. त्यामुळे असं मी कधीच खूप असा विचार नाही केला की अरे या गोष्टी आपण करायला पाहिजे होत्या, किंवा अशा कधीच सिच्युएशन फार नाही आली की जेव्हा माझ्याकडे खूप ऑप्शन्स होते किंवा मग त्यातनं एक चूज केला आणि दुसऱ्यांबद्दल रिग्रेट आहे की हां असं करायला पाहिजे होतं. असं काय नाही झालं. प्रत्येक ठिकाणी ऑप्शन्स होते, पण मी जे चूज केले ते मला जे करायचं होतं ते केलं. आणि एकदा ठरवल्यावरती मी असं कधी रिग्रेट मोडमध्ये विचारच नाही केलेला. फॉर एक्झाम्पल मी 12वी नंतर मला NDAमध्ये ॲडमिशन मिळालं. मला कधीच परीक्षा दिल्या होत्या, पण दिस वॉज नेवर अन ऑप्शन. आय नेवर रिग्रेटेड द फॅक्ट दॅट मी तिथे गेलो नाही. किंवा मग PhD झाल्यानंतर मला फॅकल्टी जॉब मिळू शकला असता, पण मला नव्हतंच जायचं कधी. पण ऑप्शन होता, पण कधीच मी परस्यू नाही केला आणि कधीच रिग्रेट पण नाही केलं की अरे राहून गेला मला असं. आणि मला असं कधीच वाटलं नाही की ठीक आहे मला शिकवायला आवडतं म्हणून असं काही नाही की मला प्रोफेसरच व्हायला पाहिजे शिकवायला. मला शिकवायचं तर मी आत्ताही जाऊन शिकवतो आणि मला जेव्हा शिकवायचं तेव्हा असं करतो. मला ज्या गोष्टी करायच्या आहेत तेव्हा माझ्या जॉबमुळे किंवा माझा जो उद्योग होता त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी फ्रीडम होता की मला जे काय करायचं आहे ते मी करू शकत होतो. आणि असं नाही, शेवटी वेळ हा महत्त्वाचा भाग येतो याच्यामध्ये. आणि दुसरा फायनान्शियल इश्यू होता. तो आफ्टर पहिले 10-15 वर्षानंतर मला लक्षात आलं की मला जेवढा वेळ काढायचा आहे ज्या गोष्टींसाठी तो मी काढू शकत होतो. आणि त्याशिवाय 20-25 वर्षानंतर फायनान्शियली पण असं लक्षात आलं की ठीक आहे मला जेवढे लागणार आहे तेवढे आहेत, तर मला बाकी खर्च करायला म्हणजे जर मी स्वतः करू शकत नसलो तरी मी दुसऱ्या कोणाकडनं करून घेऊ शकत होतो. असं कॉम्बिनेशनमुळे मला जे काय करायचं होतं ते मी बऱ्यापैकी फोकस केला. आणि असं रिग्रेट मोडमध्ये माझ्या गोष्टी राहिल्या असं काही नाही आहे. आणि अगेन पर्सिस्टन्स जे म्हणतो आपण, म्हणजे चिकाटी जे आहे, त्या चिकाटीमुळे जरी तुम्हाला काही स्किल्स कमी असल्या तरी तुम्ही जर चिकाटीने काम केलं तर ते तुम्ही अचीव करू शकता. आणि कसं आहे, काही लोक असतात ज्यांना एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी करण्याची म्हणजे मल्टी टॅलेंटेड असतात. ते एकाच वेळेस हे पण करू शकतात, ते पण करू शकतात, आर्ट्स पण आहे, स्पोर्ट्स पण आहे, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यांना एखाद्या वेळेस हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे काही लोक असतात जे म्हणजे ज्यांना फार गोष्टी जमत नाही, तर ज्या गोष्टी जमतात त्या जरा असं डोकं खाली घालून केल्या आणि चिकाटीने गोष्टी सोडल्या नाही की काय करायचं म्हणजे आता पर्याय नाही किंवा काही म्हणा, तर त्याच्यामध्ये मला त्याच्यातनं खूप फायदा झाला. मी लोकांनाही हेच सांगतो की तुम्ही सगळ्याच गोष्टीत तुम्ही एक्सपर्ट होऊ शकत नाही आणि जगात एक्सपर्ट्सला जास्ती वाव आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या गोष्टीत एक्सपर्ट व्हायचं तेवढं ठरवलं आणि त्याचं काम केलं की तुमचं कामं होतात. बाकीची म्हणजे आणि कसं नाही, एका दृष्टीने आपण ज्या म्हणजे समाजातनं वाढलो वगैरे म्हणा, आपल्याला जे करायचं आहे ते एकदा करायचं ठरवलं की मग ते आवडायलाही लागतं. म्हणजे असं काही एवढं कधीच मला झालं नाही की अरे मला माझं पॅशन आणि हे याच्यात खूप डिस्कनेक्ट आहे, असं कधी त्रास नाही झाला मला या विषयावरती. तसं तुम्ही ज्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन केलं तीच गोष्ट तुम्ही पूर्ण केली. आपण त्या गोष्टीत देखील अजून काही गोष्टी करायच्या राहून गेलेल्या अशा वाटतं, कारण तुमचं विजन खूप मोठं आहे. आत्तापर्यंत कदाचित 50%च ते साध्य झालं, 50 गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. अशा काही गोष्टी राहिल्या आहेत का की ज्या तुमच्या समोर डोळ्यापुढं आहेत पण त्या करायच्या आहेत आणि त्या नक्की होणार आहेत? तर कसं आहे, म्हणजे यश वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड असतात, पण रियालिटी इज की मी माझं जर करिअर बघितलं तर पहिले 28 वर्ष मी विद्यार्थी होतो आणि तिथे हा गोल होता की ग्रॅज्युएट व्हायचं, त्याच्यानंतर हे ग्रॅज्युएट व्हायचं, जे काय असेल ते एक फिक्स्ड टार्गेट होतं. त्यामुळे तेव्हा काही फार विचार नाही केला. त्यानंतर 1.5-2 वर्ष मी नोकरी केली, पण लगेचच तेव्हा मी ठरवलं होतं की माझं स्वतःचं काहीतरी करायचं. म्हणून मी ऑलमोस्ट 90मध्ये मी 28व्या वर्षी कंपनी सुरू केली. मग पुढचे 30 वर्ष मी नुसतं कंपनीला काय लागेल तेवढं करत राहायचं. आणि कसं होतं, छोट्या गोष्टी चालतात वर नाही, पण जर तुम्ही जस्ट चिकट ॲज दे से इफ यू आर पर्सिस्टंट
यू मे नॉट रीच एनिवेअर, पण इव्हेंच्युअली यू फाइंड युअर वे ऑल. मग आता 58व्या वर्षी मी ठरवलं होतं की 60पर्यंत किंवा असं तसं, आणि त्याच्यात कसं झालं होतं की CEO चेअरमन 2 वेगळे असावे असं पण एक नियम येणार होते वगैरे. तर त्याच्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे, आता मी 30 वर्ष हे केलं, पुढचे 30 वर्ष दुसऱ्या गोष्टी पण कराव्या. म्हणून मी बराच विचार केला की कुठल्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम इंटरेस्टिंग आहे, मला त्याच्यात करण्याची इच्छा आहे आणि ज्याच्याने की इम्पॅक्ट होईल आणि रिटर्न होईल. या सगळ्या फॅक्टर्स घेऊन मी आता 3 ब्रॉड एरियाजमध्ये काम करतो आहे. आणि त्यातला दे आसरा हा एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे उपक्रम म्हणा, तो मी 10 वर्षापूर्वी आता सुरू केला, म्हणजे 2013मध्ये. तेव्हा काय झालं होतं की मी असं ठरवलं होतं की लर्न, अर्न आणि रिटर्न असं नॉर्मल आपलं पद्धत असते. त्यामुळे मी 28 वर्ष लर्न होतो, मग पुढचे 20-25 वर्ष येणार होतं. आणि मग मला असं दिसत नव्हतं की मला असं, मी जेव्हा सुरू केलं 2013मध्ये, तेव्हा कंपनी 2 वर्ष झाली होती, पब्लिक झाली होती. मी 52 50-51 इन दॅट झोन. आणि मला असं वाटत होतं की पुढचे 8-10 वर्ष मला पर्सिस्टंटमध्ये काम करावं लागेल. पण तोवर माझी फायनान्शियल सिच्युएशन बऱ्यापैकी एका सिच्युएशन आली होती की जेव्हा मला लक्षात आलं होतं की मला या गोष्टी करायच्या आहेत. माझ्याकडे आय हॅव द कॅश टू बाय टाईम फ्रॉम अदर पीपल. सो म्हणून मी स्वतः सगळं केलं पाहिजे असं न करता मी म्हटलं ठीक आहे, आपण मला हे करून हवं आहे, मला वेळ नाही आहे, पण मी टीम हायर करू शकतो जे हे काम करते. असं म्हणून मी ती दे आसरा सुरू केली. तेव्हापासून मी कधीच पूर्ण माझा वेळ त्याच्यात दिलाच नव्हता, पण मी कमिटमेंट, फंडिंग या 2 विषयावरती मी फोकस होतो आणि पूर्ण टीम उभी करून ती टीम बाकीची कामं करत आहे. अशा प्रकारचं ते दे आसरा सुरू झालं आणि आता 10 वर्ष झाली. आणि जेव्हा मी सुरू केलं तेव्हा काय करायचं हे सगळं माहिती होतं असं नाही आहे, म्हणजे अँड दॅट वॉज अंडरस्टँडेबल. बरेच एक्सपेरिमेंट केले, त्यातले काय चालले काय नाही चालले. आणि कसं आहे ना, आता उद्योजक असण्यामध्ये, आणि तुम्हाला पण हे नक्कीच लक्षात येत असेल की उद्योजकांचं कसं असतं की बरेच एक्सपेरिमेंट चालू असतात, काही चालतात काही नाही चालत. जे चालत नाही ती शटडाऊन करायला लागतात, जी चालतात ती अजून वाढवायला लागतात. त्याच्यात फार काही म्हणजे जास्ती कॉम्प्लेक्सिटी नसते. पण जर तुम्ही हे शटडाऊन नाही केली आणि चालू नाही ठेवली, नवीन गोष्टी अशा ॲडजस्ट नाही करत राहिलं, तर मग तुम्ही एकच चिकटून ठरलं तर मग प्रॉब्लेम येतो. म्हणजे उद्योजकांचं यश म्हणजे असं काही हाच प्रवास आपला नॅव्हिगेट करत राहायचा, काय चालतं काय नाही चालत, पुढे पुढे चालत राहायचं, तेवढ्यावरती आहे. तशाच मोडमध्ये दे आसरामध्ये पण आम्ही काम केलं. आणि एक फायदा असा होता दे आसरामध्ये की मी सगळा खर्च मी केला, त्यामुळे मला असं बाकी कोणाला इन्व्हेस्टर होते किंवा असं काही नव्हतं. त्यामुळे मला असं कोणी विचारणारं नव्हतं की तुमचे पैसे तुम्ही वाया घालवले, त्याला तुम्ही जबाबदार आहे, तुमचे पैसे तुम्ही वाया घालवले त्याला. तर बरेच जे एक्सपेरिमेंट फेल झाले त्याच्यावर मला रिग्रेट नव्हतं, पण दॅट इज पार्ट ऑफ इव्हॉल्विंग. मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. लोकांना भेटणं, एक्सपर्ट्स घेणं आणि सगळं मिळून आपण थोडाफार प्रवास केला. आणि हे असं चालू राहणार आहे, म्हणजे असं कधीच म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहितीच नसतात आणि नवीन गोष्टी नवीनच शिकायला लागतात. तर या सगळ्या ॲडजस्टमेंट करत आहे. PhD केल्यानंतर पहिला प्रथम विचार असतो की आता पुढे शिकवण्याचंच काम करायचं, असं आहे? नाही, असं तेव्हा अमेरिकेत नव्हतं ॲक्च्युली. म्हणजे मी ज्या एरियात PhD केला ना, म्हणजे मी ज्या एरियात करतो ते खूपच अप्लाइड होतं. त्यामुळे हे जे सगळ्या मोठ्या कंपनीज होत्या त्या सगळ्या PhD लोकांना इन डिमांड हायर करत होत्या. म्हणजे IBM, मायक्रोसॉफ्ट, या सगळ्या. मायक्रोसॉफ्ट तेव्हा बरीच लहान कंपनी होती. मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा HP वॉज वन ऑफ अ व्हेरी गुड कंपनीज ॲट दॅट पॉईंट. मे वी वेअर इन द टॉप 5 टेक कंपनीज इन द वर्ल्ड. नाही, पुढचे गोल म्हणजे असं आहे की आता ॲज अ सेड 3 वर्षापूर्वी मी CEOसाठी एक वेगळ्यांना नॉमिनेट केलं. आणि माझा असा विचार होता की आता 30 वर्ष मी फुल टाईम पर्सिस्टंट केलं आहे आणि बऱ्याच गोष्टी करू शकलो असतो, त्या नाही केल्या. म्हणजे तुम्ही म्हणता तशा राहून गेलेल्या गोष्टी असतील. पण आता म्हटलं की आता पुढचे जे 30 वर्ष आहे असं काहीतरी करावं ज्यांनी मिनिंगफुल इम्पॅक्ट होईल. सो अगेन पर्पज इज टू मेक इम्पॅक्ट अँड टू मेक ब्रॉड इम्पॅक्ट. सो असं घेऊन 3 कंपनीजला मदत केली. याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे, पण 1000 कंपनीजचे काय प्रॉब्लेम्स असतील ते एका वेळेस आयडेंटिफाय करून सिस्टमॅटिकली सॉल्व्ह केले. थोडी जरी मदत झाली तरी चालेल, पण लार्ज व्हॉल्यूम इम्पॅक्ट हा एक उद्देश आहे. आणि याच्यामध्ये मी मेनली 3 एरियाजमध्ये काम करतो. त्यातले एक एरिया म्हणजे
एंटरप्रेन्योरशिप अँड जॉब क्रिएशन. आणि याचं मोटिवेशन असं होतं की आपण, आणि हे 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा पण हाच मोटिवेशन होता. असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये 30-35च्या खाली खूप जास्ती लोक आहेत. म्हणजे कुठल्याही वयावरती आपण बघितलं तरी एक 28 वर्षाचा 27 वर्षाचं जरी बघितलं तरी प्रत्येक वयाला 2.5 ते 2.25 कोटी लोक आहेत. म्हणजे सिम्पल इक्वेशन आहे. म्हणजे 700 कोटी व 35च्या खाली आहेत, म्हणजे जे काय होणार ते. तर ही एवढी जर लोक आहेत तर समजा 2.5 कोटी लोक आहेत तर 2 कोटी किंवा 1.8 crores तेवढे जॉब्स दरवर्षी तयार व्हायला पाहिजे. कसेही तुम्ही धरले तरी ढोबळ एवढे जॉब्स क्रिएट करायला आपल्याला जॉब क्रिएटर्सची गरज आहे. हा त्याच्यातला मेन उद्देश होता. तर आपण जॉब क्रिएटर्स कसे क्रिएट करायचे म्हणजे त्यांनी आणि असं लक्षात आलं. म्हणजे आधी जेव्हा सुरू केलं तेव्हा असं नव्हतं लक्षात आलं, पण ओव्हर ॲनालिसिस नंतर लक्षात आलं की सगळ्यात जास्ती जॉब्स जे आहेत ते एकदम सूक्ष्म उद्योजक म्हणतो आपण, पण त्यांना नॅनो एंटरप्रेन्योर्स म्हणतो. त्या फील्डमध्ये सगळ्यात जास्ती जॉब्स भारतामध्ये आहेत. अपॅरेंटली 95-97% सगळ्या कंपनीज भारतातल्या 10 एम्प्लॉईजपेक्षा कमी आहेत. आणि 70% जे जॉब्स आहेत आपल्या भारतातले नवीन जॉब्स जे मिळतात इंडियामध्ये नॉन फार्म लेबर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये, दे आर ऑल विथ नॅनो एंटरप्रेन्योर्स 1 to 10 एम्प्लॉईज. सो आणि त्यांचे जेव्हा प्रॉब्लेम्स लक्षात आले तेव्हा बरेच त्यांचे इश्यूज आहेत. तर त्यांना कसं काय सॉल्व करता येईल हा एक 25 वर्ष चालेल असा प्रॉब्लेम लक्षात आला. तर म्हणून मग त्याच्यामध्ये देहासराला फोकस केला. दुसरं अजून एक लक्षात आलं, एक प्रोजेक्ट म्हणजे प्रोग्राम मी चालवतो, मी सेकंड ऑर्बिट म्हणतो. तर आपण उद्योजक आहात, आपण याच्यामध्ये बरंच काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की बिझनेस जे असतो ची ग्रोथ जी असते ती लिनियर नसते, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये नसते. म्हणजे असं नाही की दरवर्षी तुम्ही 10% ग्रो करणार आणि 25 वर्ष 100 वर्षात तुम्ही ते वाढत जाणार. प्रत्येक ग्रोथमध्ये कसं होतं, कंपनी सुरू होते, मग ती फ्लॅटन आउट होते, मग पुढचा ग्रोथ असे टप्प्याटप्प्याने ग्रोथ होते. बरोबर. आणि प्रत्येक टप्प्याला जे लागतं ते पुढच्या टप्प्यात चालत नाही. जे एका टप्प्यात चालतं ते पुढच्यात चालत नाही, पुढच्यात चालतं ते त्यात चालत नाही. सो असं लक्षात आलं की प्रत्येक बिझनेस जो आहे तो असं टप्प्याटप्प्याने वाढतो. तुम्ही काहीतरी करायचं, मग ग्रोथ दिसते, मग ती फ्लॅटन आउट होते. असं मी त्याला एस कर्व्हज म्हणतो किंवा ऑर्बिट्स. प्रत्येक ऑर्बिटमध्ये जे चालतं ते पुढच्या ऑर्बिटमध्ये चालत नाही. जेव्हा पहिल्या ऑर्बिटहून सेकंड ऑर्बिटला जातो आपण दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, तेव्हा फाउंडर जो असतो तो कंपनी सुरू करतो, तो त्याच्या जोमावरती जेवढं करता येईल तेवढं करतो आणि ती कंपनी एका स्टेजपर्यंत घेऊन जाऊ शकते. पण त्याच्या पुढे जेव्हा त्याला न्यायला लागते तेव्हा त्याला बाकी लोक आणायचे, पार्टनर्स घ्यायचे, हे ते सगळं ते त्रास होतो आणि नाही जमणार. तर यांना काय करतात, त्याच्यासाठी मी एक प्रोग्राम डिझाईन केलेला. मी आणि एक अशोक कोरवार म्हणून आहेत, आम्ही दोघं मिळून कोर्स चालवतो. सध्या आम्ही गोखलेमध्ये 1 वर्षाचं ट्रेनिंग कोर्स सुरू केलेला आहे, सेकंड ऑर्बिट म्हणून. पुढच्या महिन्यात आम्ही हा कोर्स IIT बॉम्बेमध्ये नॅस्कॉमवर ऑफर करणार. एका वेळेस 25 कंपनीज घेऊन ज्यांना काय लागेल ते बघणार आणि ह्याच्यातनं काय लक्षात येईल किंवा करून मग त्याला प्रोडक्शनाइज कसं करायचं की हजारो कंपनीज आपल्या देशामध्ये आहेत ज्या ह्याच्यामध्ये अडकतात. कंपनी सुरू होते पण ग्रो नाही, तर त्याच्यासाठी काय करतो. हा जो सगळा माझा उपक्रम आहे, माझा एंटरप्रेन्योरशिप बकेटमधला. ठीक आहे. दुसरा मी विचार केला की माझं जे सगळं टेक्निकल एक्सपर्टीज जे काय आहे ती डेटा मॅनेजमेंटमध्ये. माझं PhD डेटाबेसेसमध्ये होतं, पर्सिस्टंटमध्ये पण मी डेटामध्ये काम करतो. तर मला जर ठरवलं की पुढचे 30 वर्ष काहीतरी करायचं, तर मग त्यातनं डेटा वगैरे काही नसलं तर मग मला असं वाटेल की मला फोमो होऊ शकतो की मला त्याच्यात काहीतरी असायला पाहिजे. म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे, मला या एरियामध्ये काम करायला काय लागेल, कुठले ग्रुप्स असतील. तर मी एक VLDB म्हणून एक ग्रुप आहे, त्यांचा व्हेरी लार्ज डेटाबेस म्हणून एक कॉन्फरन्स असतो दरवर्षी. तर दरवर्षी मी त्या कॉन्फरन्सला जातो. मी त्यांच्या एन्डॉवमेंटमध्ये तर त्यांना थोडंसं मदत करतो, काय काही गोष्टी करतो. त्यामुळे पण ते एक नेटवर्क चालू राहतो. त्यानंतर एक ACM म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये आम्ही कम्प्युटर सायन्सचे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याबरोबर काम करतो. तर तिथे एक चालू आहे. असे 2 प्रोफेशनल ऑर्गनायझेशन. दुसऱ्या डेटाचं काम मी एक इंडिया कॅन्सर जिनोम ॲटलस म्हणून एक ग्रुप आहे, त्यांच्याबरोबर मी त्यांना मदत करतो की आपल्याला
तर प्रॉब्लेम स्टेटमेंट या दोन्हीमध्ये तो आणि डायबिटीजमध्ये असं आहे की आज जर तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेला तर भारतामध्ये जी ट्रीटमेंट मिळते ती बऱ्यापैकी जगातल्या सगळ्या ट्रीटमेंट्सची सिमिलर आहे. म्हणजे आपल्याकडच्या डॉक्टरांना जगात काय चाललं आहे आणि काय चाललं ते सगळं माहिती आहे आणि असं आपल्याकडे असं काही नाही की भारतात ट्रीटमेंट नाही मिळू शकत आणि बाहेर जायला लागेल असं सिच्युएशन नाही. पण ह्याचा तुम्ही उलटीकडनं विचार केला तर असं लक्षात येईल तुम्हाला की आपल्याकडची ट्रीटमेंट आणि जर कॅलिफोर्नियातली ट्रीटमेंट सेम आहे आणि ती कॅलिफोर्नियातली जी ट्रीटमेंट आहे ती कॅलिफोर्नियाच्या पेशंट्सवर डिझाईन झालेली आहे. म्हणजे आपल्या पेशंट्सला आपण कॅलिफोर्नियाच्या पेशंट्सला काय ट्रीट करायचं तसं ट्रीट करतो. पण आपण वेगळे आहोत. आपलं DNA वेगळं आहे, आपलं जेनेटिक्स वेगळे आहे, आपले जेवण वेगळं आहे, आपलं फूड वेगळं आहे, आपली एन्व्हायरमेंट वेगळी आहे, आपली सगळी सिच्युएशन वेगळी आहे. तर जे म्हणजे ट्रीटमेंट्स बाहेर चालतात ती आपल्याचकडे चालतील असं कशावरून ठरवायचं. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे आपला डेटा असायला पाहिजे की मे बी इट इज द सेम, मे बी इट इज नॉट. ते कोण सांगणार. तर त्याच्यासाठी आपला डेटा आपण क्रिएट करावा हा मेन उद्देश आहे. आणि ह्याला वापरून मी सध्या 4 ग्रुप्सचा नेटवर्क बनवतो. एक आहे क्लिनिशियन्स, दुसरे आहेत कम्प्युटर सायन्स किंवा AI डेटामध्ये काम करणारे IITs किंवा अशा ठिकाणी जे लोक जे नेटवर्क मला माहिती आहे माझ्या BLDB किंवा याच्यामध्ये सगळी तीच लोक भेटतात. तिसरा ग्रुप आहे फिलॅन्थ्रोपिस्ट आणि चौथा गव्हर्नमेंट. या चौघांना बरोबर घेऊन ही प्रॉब्लेम्स पुढच्या 10-15 वर्षात कशी सोडवता येईल याच्यासाठी मी विचार करतो. त्यातनं एक कॅन्सर आणि दुसरा डायबिटीज किंवा NCD म्हणतो आम्ही त्याला, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. त्याच्यामध्ये डायबिटीज आणि आता कसं आहे डायबिटीज आणि बरेचसे कोरिलेटेड आहेत. टिपिकली लाईफस्टाईल डिसीजेस जे म्हणतो तो ग्रुप आणि दुसरा कॅन्सर थोडा वेगळ्या याच्यामध्ये येतो. पण त्या दोघांमध्ये त्यांचे काय इश्यूज आहेत मग त्यांना कसं काय वाढवायचं ते सगळं त्याच्यावरती मी काय करतो आहे की मी बेसिकली कोऑर्डिनेशनचं काम करतो. लोक जोडणं, लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ऐकून मग एकाला दुसरं जोडणं आणि मग ग्रुपमध्ये काय करता येईल याच्यासाठी थोडा विचार करणं अशा प्रकारची मी कामं करतो. हा माझा डेटा विषय झाला. आणि तिसरा जो विषय ज्याच्यामध्ये मी आता सध्या खूप इंटरेस्टेड आहे किंवा काय ते म्हणजे असं की एज्युकेशनमध्ये कंटिन्युइंग एज्युकेशन म्हणून मी त्याला म्हणेन. तर रियालिटी अशी आहे की आता आमच्या फील्डमध्ये सुद्धा असं लक्षात येतं की जी टेक्नॉलॉजी आहे ती इतकी फास्ट चेंज होते. मोबाईल फोन 20 वर्षापूर्वी नव्हते, तर AI बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, असं सगळ्या नवीन गोष्टी येतात. आज जे युवक आहेत आपल्या कॉलेजेसमध्ये वगैरे ते 20-22 वर्षाचे असतील ते नक्कीच 120पर्यंत जगणार आहेत आणि पुढचे 80 वर्ष तरी ते जॉब्स करणार आहेत. 70 ते 80 वर्ष 2080-2090 पर्यंत ते लोक आत्ता आपल्या कॉलेजमधले विद्यार्थी काम करतात. आणि त्यांनी असं काय शिकायला पाहिजे ज्यांनी त्यांची म्हणजे ते सर्व्हाइव्ह होतील या पुढच्या काही वर्षामध्ये. तर असं लक्षात आलं की लोकांनी कंटिन्युअसली जर शिकलं तरच ते सर्व्हाइव्ह होतील. एव्हरीवन नीड्स टू बी अ कंटिन्युअस लर्नर. कुठल्याही क्षेत्रात आम्ही कॉलेजमध्ये जे शिकलो आम्हाला खूप वर्ष चालणार नाही. अशी जर सिच्युएशन आहे तर मग आपण कंटिन्युअस लर्निंग एन्व्हायरमेंट कसं करायचं आणि कॉलेजेस आणि यांना कसं काय जोडायचं, करिअर कसे मॅनेज करायचे, याच्यामध्ये माझ्याकडे 3-4 इनिशिएटिव्स मी याच्यावर काम करतो आहे. 2-3 गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये. एक मॅनेजिंग युअर करिअर आहे. त्यानंतर मी बऱ्याचशा आता कॉलेजेसमध्ये अगेन शिकायसाठी पण कोणी बोलवलं मी गेलो तिथे बोर्डांवरती आहे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघायचा प्रयत्न करतो. आणि आता हे कंटिन्युअस लर्निंग कसं करता येईल याच्यावरती काय लागेल याचा थोडा विचार करतो. पण या एरियामध्ये मला इंटरेस्ट आहे आणि याच्यामध्ये कसं काय करता येण्यासारखं काही काम ते मी बघतो आहे काय करतो. आणि जसं आपण म्हटलं तसं गोल माहिती आहे. या दोन्हीमध्ये मी एंटरप्रेन्योरशिपमध्ये तुम्हाला सांगितलं की गोल आहे की जॉब्स आणि जॉब क्रिएटर्स कसे करायचे. कसं करायचं माहीत नाही आहे पण काय करायचं आयडिया आहे. आणि आपण नॅव्हिगेट करून थोडं इम्प्रूव्हमेंट करून दर क्वार्टरला हाऊ डू यू गेट बेटर हा करायचा. मग ह्याच्यामध्ये डेटा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला असं लक्षात आलं की जर आपल्याला आपले ट्रीटमेंट्स शोधायचे असतील तर त्यासाठी आपला डेटा, आपल्या लोकांचा डेटा, आपला प्रोटोकॉल, आपला हे सगळं करून आपण आपला रिसर्च केलं तरच आपल्याला ह्याचे पुढचे म्हणजे काय असतील ते मिळेल. तर ते करायसाठी काय लागेल तर तो एक गोल आहे. कसं करायचं अगेन माहीत नाही आहे पण प्रोसेस माहिती आहे.
आणि लोक माहिती आहे आणि फंडिंगचा स्कोप आहे. तर हे सगळं मिळून कसं काय करता येईल हा दुसरा झाला. आणि तिसरा विषय आहे की जग बदलत राहणार आहे, नवीन नवीन गोष्टी येत राहणार आहेत. प्रत्येकाला ते नवीन गोष्टी कंटिन्युअसली शिकत राहायला लागणार आहेत. तुम्ही जर शिकू शकला नाही तर प्रॉब्लेम आहे. तर ते हाऊ डू यू क्रिएट एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम्स टू गेट थ्रू दॅट. आणि या सगळ्याचा मेन म्हणजे माझ्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे की आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स दॅट have broader impact at a broader level rather than just help one company at a time or one individual at a time. असं त्याच्यातला माझा मेन मोटिवेशन आहे. सर थोडा वेगळा प्रश्न, पर्सिस्टंट हे तुमचं ऑब्जेक्ट म्हणून तुम्ही तो गोल जवळजवळ साध्य केला, पण नंतरचे जे तुम्ही आता सांगितले की दे आसरा फाउंडेशन किंवा डायबिटीज संबंधात भारतातल्या याच्याशी असणारं उपाययोजना करणं, तर हे खरं तर शासनाचं काम आहे की या देशामध्ये असं झालं पाहिजे लोकांच्या समृद्धीसाठी. पण हे करत असताना तुम्ही तुमचं स्वतःचं हे म्हणून करताय, तर हे लोकांच्या पुढं शासनाच्या मदतीने भविष्य काळात करावं अशी इच्छा आहे का लोकांनीच लोकांसाठी करावं अशी इच्छा आहे? मला असं वाटतं की बघा शासन जे आहे ना ते स्केलिंग करण्यामध्ये सक्षम असतं आणि ते नवीन करू शकतं. एक्सपेरिमेंटेशन करणं हे शासनाला इतकं सोपं नाही पडत. काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं ना की प्लॅन असतो, काय गोष्टी चालतात काय नाही चालत, जे काय तर जो पाथ आहे कुठला घ्यायचा कुठला नाही, एकदा कळला पाथ की गव्हर्नमेंट त्याला रेप्लिकेट करू शकतो. आणि गव्हर्नमेंटचे जे सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट अँड फेल हा जो आपण उद्योजक बघतो सगळ्याच वेळ की छोट्या गोष्टी एक्सपेरिमेंट ट्राय करतो, नाही बाबा हे चाललं नाही आपण हे बुडवू दुसरं सुरू करू, हा जो भाग आहे सरकारकडनं शक्य नाही आहे. कारण सरकारमध्ये कुठलीही गोष्ट फेल झाली की मग लोक त्याच्या मागे लागतात की तुम्ही का असं केलं काय केलं. पण चुका म्हणत नाही, पण बऱ्याचशा गोष्टी आपण काय चालणार आहे हे माहीत नसतं आणि केल्याशिवाय कळणार नसतं. म्हणजे केल्यावरती लक्षात येतं की नाही चाललं, म्हणजे ती चूक आहे असं नाही म्हणत, पण ते एक्सपेरिमेंट फेल झालं म्हणजे जसं एडिसननी सांगितलं होतं की 90 इतके हजार मी ट्राय केले त्यात नाही मला हे लक्षात आलं की हे नाही चालत. तर हा जो आहे तो लर्निंग होता ना, तोच आपला उद्योजकतेचा मेन थीम तीच आहे ना की आपण नवीन गोष्टी शिकतो, त्यातनं काय चालतात काय नाही चालत, त्या नाही चालत त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटत नाही बंद करण्याला किंवा नाही चाललं आपण इमोशनल न होता ते शटडाऊन करायचे नवीन सुरू करायचे. हा जो आहे तो सरकारमधनं शक्य नाही. आमची अशी इच्छा आहे की एकदा हे सगळ्या झाल्या ना गोष्टी की आता समजा आपण देहासरामध्ये पण बघतो तर 10 वर्ष बरीच एक्सपेरिमेंट केली, काय काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. तर मग त्याच्यानंतर आपण ठरवलं की ठीक आहे आता या गव्हर्नमेंटनी पण अडॉप्ट करावं की जे काय आपल्याला लक्षात आलं की ह्या प्रॉब्लेम्स आहेत गव्हर्नमेंटला सांगावं. म्हणून आपण दे आसराचं एक सेंटर गोखले इन्स्टिट्यूट बरोबर सुरू केलं. सो दे आसरा सेंटर फॉर नॅनो एंटरप्रेन्योरशिप. आणि असं होतं की कोणी प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल काही बोलला वगैरे गव्हर्नमेंटला सांगितलं तर ते गव्हर्नमेंटने त्याला कसं घ्यायचं त्याला पण त्रास येतो. पण असं कुठलं तरी इन्स्टिट्यूशन असेल किंवा गोखलेंनी सांगितलं किंवा गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पेपर सांगितला, कुठला व्हाईट पेपर सांगितला, त्यांचे ॲक्सेस फायनान्स मिनिस्ट्री वगैरे सगळे वेगळे होतात. मी जाऊन कोणाला भेटलो तर त्याचा जो इम्पॅक्ट होईल त्यापेक्षा वेगळा इम्पॅक्ट कुठल्या तरी एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा होता. म्हणून मग आपण बाकीच्यांना कसं घेऊन आयडियाशी न चिकटून म्हणजे असं आहे की रिझल्ट इज इम्पॉर्टंट, काय व्हायला पाहिजे ते महत्त्वाचं. मी केलं पाहिजे असं नाही, माझ्या थ्रू जर बाकीच्यांचं झालं तर उत्तमच आहे ना. आता हे पण मी म्हटलं हेल्थकेअर वगैरेमध्ये सुद्धा हे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत मला गव्हर्नमेंटचे फायनल हेल्प हवीच आहे आणि त्यांनीच करावं हे ठीक आहे, पण गव्हर्नमेंटनी करायचं असतं तर आतापर्यंत झालं असतं ना. या बऱ्याचशा एक्सपेरिमेंट्स आपण ट्राय करणार, काय चालेल काय नाही चालणार. एकदा लक्षात आलं की असं आहे मग गव्हर्नमेंटकडे जायचं की बाबा असं तुम्ही केलं तर फायदा होईल, काही ऐकतील काही नाही ऐकणार. पण ती माझीच आयडिया असायचं काही भाग नाही आहे, मला त्यातनं काही पर्सनल असा बेनिफिट काढायचा नाही आहे. मला हे माहिती हवं की हे जे प्रॉब्लेम्स आहेत महत्त्वाचे आहेत हे सॉल्व्ह करावे. आणि मी आता बऱ्याचशा लोकांना भेटतो, त्यांना सगळ्यांना पण इम्पॅक्ट करायचं असतं. तर मी बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच लोकांशी बोलतो मी या विषयांवरती पण की कसं झालं ना मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये माझ्याबरोबरीचे जे उद्योजक होते ते एक बऱ्यापैकी पर्सनल फंड्स दे हॅव क्रिएटेड इनफ मनी टू स्पेंड ऑन दीज काइंड ऑफ प्रोजेक्ट्स. आणि दे आर ऑल इन अ सिच्युएशन की आम्ही आमच्या मुलांसाठी ठेवायचं अशा मोडमध्ये नाही.
की घरगुती आहे आणि ते चालू ठेवायला असं नाही. त्यामुळे जे काय ॲसेट्स क्रिएट झाले आहेत किंवा कॅश क्रिएट झाली त्यातनं आपण कसं ट्रान्सफॉर्मेशन करता येईल हा सगळ्यांचा आत्ता माझ्याबरोबर जे मी बऱ्याच लोकांना भेटतो त्या सगळ्यांचा हा आउटलुक आहे. आणि प्रत्येकजण आपले आपले वेगळे प्रॉब्लेम्स घेऊन त्यांना कसं करता येईल असं केलं तर आपण एक्सपेरिमेंट्स ऑन दीज काइंड्स ॲट लार्ज स्केल आपले जर झाले तर त्याच्यातनं काही गोष्टी गव्हर्नमेंट घेईल असं मला त्यातलं वाटतं. आणि त्याच्यात तुम्ही पण केलेली ग्राहक चळवळ ही एक त्या प्रकारचे तुम्हीच करून दाखवलेले कामं आपण करतो असं म्हणा. तुम्हाला जेव्हा केलं तेव्हा ग्राहकांचे काय इश्यूज आहेत किंवा त्यांना काय लागणार आहे त्याचं कसं मांडायचं त्याचे कसे एक्सपेरिमेंट करायचे तुम्ही पण ग्राहक पेठ एक्सपेरिमेंट केलं. तर एक्सपेरिमेंटमध्ये पण आय एम शुअर बऱ्याच वेळेस असं वाटलं असेल की नाही असं नको तसं करायला पाहिजे असं करायला पण यू हॅक युअर वे थ्रू इट. तसंच असेच बरेचसे एक्सपेरिमेंट करणं आवश्यक आहे आणि त्यातले मी या 3 एरियाजमध्ये ट्राय करतो. तुम्ही म्हणालात की मला रिग्रेट नाही आहे काही राहिलं किंवा असं वाटत नाही पण तुम्ही खूप गोष्टी ठरवता आणि खूप गोष्टी अचीव्ह करता एक्सलन्स असतं त्याच्यात. हे जे करणं आहे हे याचा काही फॉर्म्युला असतो काय करायचं याचं पर्सनल म्हणून आम्ही पण खूप गोष्टी ठरवतो पण त्या पूर्ण होत नाहीत आम्ही करू शकत नाहीत त्या तर याच्यासाठी काय केलं पाहिजे. ह्याच्यात ना ॲक्च्युली बाकींनी काय करायचं माहीत नाही. मला प्रत्येकाचं कसं असतं त्याचे वेगळे सिस्टम्स असतात आणि प्रत्येकजण आपलं आपलं सिस्टम राबवतो. मी माझं सिस्टम काय ते मी तुम्हाला सांगू शकतो. तर मी काय करतो की बऱ्याचशा गोष्टी ज्या करायच्या असतील ना त्या मी लिहून काढतो की या गोष्टी माझ्या महत्त्वाच्या आहेत याच्याबद्दल मला विचार करायचा आहे किंवा या गोष्टी जे काय त्या लिहिलेल्या असतात माझ्याकडे. मग त्याच्यावरती मी ट्रॅकर चालवतो मग लोकांनाही कामं करायला लावतो. आणि माझं कसं आहे ना मोठे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला इफेक्टिव्हली एक वेगळा CEO मी शोधून अपॉइंट करून किंवा काहीतरी करून. प्रत्येक गोष्ट काही मी स्वतः करत नाही. प्रत्येकाला काय असतं की कोणीतरी असतं ज्याची फुल टाईम जबाबदारी तेवढीच असते. माझ्याकडे बऱ्याच प्रोजेक्ट्स आहेत पण प्रत्येक प्रोजेक्टला एक म्हणजे काय म्हणतात त्याला पुश करणारे व्यक्ती आहे ज्याला ते ज्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तर लागणारा खर्च असेल तो मी करायला तयार असतो कारण मला हे होऊन झालेलं पाहिजे. तर ते मीच सगळं केलं पाहिजे असं नाही. तर तो एक भाग झाला. आणि मी या सगळे प्रोजेक्ट्स कुठल्या ह्याच्यात इन्वॉल्ड आहे कुठल्या ह्याच्यात काय ते सगळे माझ्याकडे लिहून त्यांचे काय इश्यूज आहेत किंवा काय पेंडिंग आहे ते मी ट्रॅक करतो. दर आठवड्याला मी बघतो की माझ्या ह्याच्यात कुठल्या ह्याच्यात कुठे प्रगती झाली कुठल्या गोष्टी राहिल्या आहेत आणि कुठल्या पेंडिंग आयटम्स आहेत त्याची लिस्ट असते माझ्याकडे. पण हे लिहिलेलं असतं नुसतं म्हणजे मी सध्या एक नोशन म्हणून सॉफ्टवेअर वापरतो त्याच्यामध्ये मी हे सगळं ट्रॅक करतो. तर दुसऱ्या कॉलेजमध्ये आता मुलांना किंवा सगळ्याच जे प्रोफेशनल आहेत ते खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि असं एक कायम असतं की अरे मी हे करू शकत नाही हे रिग्रेट एक मनात कुठेतरी असतात. हे लोक खूप करतात. तुम्ही खूप एक वेगळा दृष्टिकोन सांगितला. ते करण्यापेक्षा एक जर आपण ठरवलं आणि त्याच्यावर फोकस केलं तर ते जास्त तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तर ही जी आत्ता काही लोकांना असं वाटतं यावर तुम्ही काय सांगाल सगळ्यांना. हे बघ प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे की काही लोक असतात जे बऱ्याच वेळेस गोष्टी करू शकतात. माझ्या दृष्टीने मला असं लक्षात आलं की माझ्याच्यानी 1760 गोष्टी एका वेळेस होऊ शकत नाही. त्यामुळे मला जे करायचं ते मी लिस्ट करतो आणि ज्या गोष्टी मी करणार आहे त्या मी करतो. ज्या दुसऱ्यांकडनं करून घ्यायच्या आहेत त्या मला माहिती आहे की त्यांनी दुसऱ्यांकडनं करून घ्यायच्या आहेत. ते दोनचा मी तालमेल चालवलेला आहे आणि जेव्हा मला माहिती आहे की याच गोष्टी मी करू शकतो तेव्हा मी तेवढाच फोकस केला बाकीच्या गोष्टींवर नाही केला. मी विद्यार्थ्यांना काय सांगणार आहे की बघा प्रत्येक जणांनी आपलं आपलं बघावं काय त्यांना योग्य आहे ते बघावं. पण कसं आहे एकाच वेळेस तुम्ही 6 गोष्टी करणं कठीण होतं ना. त्याच्यात एक माझ्याकडे मी सगळ्यांना हेच सांगतो की तुम्हाला जर 2 ससे पकडायचे असतील तर एकाच वेळेस दोघांच्या मागे नाही लागू शकत. एक पकडल्यानंतर दुसरं पकडायला तो 2 ससे पकडणं सोपं नाही. एक पकडल्यानंतर तुमचं काम झालं तर मग दुसरा कशाला पकडायचा हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. पण एकाच वेळेस 2 पकडणं म्हणजे खूपच त्रास आहे. तुम्ही नुसतं ससान मागेच पळा. तर एक पकडा मग दुसरा पकडा. अशा सिच्युएशनमध्ये लोकांना सांगतो. मी उद्योजकांनाही तेच सांगतो की उद्योजकांनी सुद्धा त्यांनी काय करावं ते ठरवलं की मला हे करायचं ज्याच्यात तुम्हाला करायचं त्याच्यात तुम्ही लीडर राहिलेले बरे असतात. फॉलोअरला कोणी विचारत नाही. सर तुमची दृष्टिकोन खूपच चांगला वाटला आम्हाला
कारण प्रत्येकजण काय करतो, आपली आणि आपली फॅमिली असाच अनेक जण उद्योगचा विचार करा, पण तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा विचार केला आणि निश्चितपणे आम्हाला ही मुलाखत लोकांच्या पुढे द्यायला आवडेल. मी आमच्या ग्राहक पंचायतीतर्फे तुमचा आभार. थँक्यू.